कांदा भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शुक्रवारी कळवण येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून कांद्याचे ट्रॅक्टर थेट कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आणत शासनाचा निषेध व्यक्त केला। प्रशासकीय कार्यालय आवारातच कांद्याचा लिलाव करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली। अखेर तब्बल 5 तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासकीय कार्यालय आवारातच कांदा लिलाव करण्यात आला। शेतकऱ्यांकडील कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला जात असून नाफेड मात्र चढ्या दराने बाजारात कांदा विक्रीसाठी आणणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत शेतकऱ्यांकडील कांदा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाफेडला बाजारात कांदा विक्रीची परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली। दरम्यान प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच आलेल्या सर्व कांद्याचा लिलाव करा, अन्यथा येथून एकही ट्रॅक्टर हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महसूल प्रशासन आणि बाजार समिती प्रशासन यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला। त्यातच सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार दोघेही मीटिंग निमित्त बाहेरगावी असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेताना बराच वेळ लागला। तब्बल 5 तास हे आंदोलन सुरू होते। अखेर महसूल प्रशासन, बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तेथेच लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली। आणि शेतकऱ्यांची मागणी होती या प्रशासकीय कार्यालयातच लिलाव करावा, तर व्यापारी बांधवांनी साथ दिली व आमचे सर्व संचालक मंडळ सभापती यांनी सांगितल्याप्रमाणे व्यापारी आज आता लिलाव करतायत। परंतु शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि प्रशासनाने हे जे आंदोलन आहे हे शासनापर्यंत पोहोचावं अशी ही विनंती करतो। कांदा कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांनी हे जे अनोखं आंदोलन केलं शासनाच्या निदर्शनात आलं पाहिजे। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।